माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही आमच्या शेतामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेतातील उत्पन्न कसं घेतलं, कोणत्या पद्धतीने घेतलं, मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आमच्या शेतातील जे उत्पन्न आहे पीक बदल करून आम्ही अशी मक्का काढतो की मी आज तुम्हाला सांगणार आहे पीक बदल केल्यानंतर काय होतं आणि काय नाही, की आपण खताची गरज पडते का नाही परत मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, की तुम्हाला समजेल पीक बदल करून आपण कोणकोणती गोष्ट करू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, पीक बदल जर केला तर आपल्याला भरघोस उत्पन्न होते. म्हणजे शेतामधील आता काय असतं माहिती का, पीक बदल आता जे शेणखत पडलं असतं पहिलं पिकाचं, जे शेणखत पडलेलं असतं ते आपल्या मालाला संरक्षण करतं. म्हणजे आता पहिले शेणखत असतं पडलेलं, आता जे शेणखत पडलेलं आहे की आता आपण आपण दरवर्षी तेच जर पीक घेत असलो तर ते पीक आपल्याला हे होत नाही. म्हणजे डबल जर पीक घेतलं त्याच्यावरती माल जमत नाही. तर आम्ही यावर्षी मागच्या वर्षी ह्या पिकामध्ये 2024मध्ये मागच्या आठवड्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे याचं पीक घेतलं सोयाबीनचं. तर आता मक्काचं पीक घेतलं आहे. तर मक्काच्या पिकाला आम्हाला खताची एवढी गरज लागली नाही. तर बघून घ्या मक्का कशी जमलेली आहे. तर तुम्ही शून्य खर्चामध्ये आपली भारी घरगुती उत्पादन वाढवू शकता आणि घरगुती आपल्या शेतकऱ्यांचं पीक वाढवू शकता. तर शेतकरी बांधवांनो, याला जास्तीत जास्त खताची गरज लागत नाही मक्काला. फक्त आपल्याला पक्कं पाणी पाहिजे. पक्कं पाणी जर असलं तर शेवटपर्यंत आपल्या 2-3 महिन्यामध्ये मक्का बिना खताची तुरी टाकून आपले कंदाड येऊ शकतात. आपल्याला फक्त शेवटच्या शेवट आम्ही खत देतो आणि आता सुद्धा खत देतो. तर पहिले आता एकदा बी फक्त 2दा खत टाकलेलं आहे आणि आता जे पहिले सोयाबीन पेरली होती त्याच्यावरतीच जे सोयाबीनचं खत आहे पिकास गळलेलं, त्याच खतावरती आम्ही मक्का पेरलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर असं करत असाल तर तुमचं सक्सेसफुल होणार. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर असं पिकामध्ये सर्व्हिसिंग करायचं असलं तर तुम्हाला पीक बदलून काढायचं आहे. चांगलं घरगुती उत्पन्न घरगुती चांगलं उत्पन्न देते आणि मक्का खूप झडते. चांगलं उत्पन्न पण भेटतं आणि मक्का पण झडते. खूप चांगलं उत्पन्न देते आणि मक्का खूप भारी झडते. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीक बदल केला तर तुमची मक्का खूप झडणार आणि चांगलं उत्पन्न देणार. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये तुम्ही जर मक्का पेरत असाल तर पहिले मक्कावर मक्का घेऊ नका. मक्कावर मक्का येत नाही तर आपण काहीतरी पीक बदल करून मक्का काढू शकतात. तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी बांधवांनो, अशी काळजी घ्या आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढा, की आपल्या शेतकऱ्यांना कमीत कमी जास्त उत्पन्न निघलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये पाण्याचा पुरवठा चांगला असला पाहिजे. म्हणजे मक्काला जर पाणी पुरवठा कमी पडला तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतातील जी मक्का आहे की तिला पाणी पुरवठा जर कमी पडला तर तिची उडण शक्ती म्हणजे दाणे पोसणं कमी होते. तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो.